हॅलो नमस्कार। आज आपण मिक्स पिठाच्या तिखट पुऱ्या बनवूया। तर ह्यासाठी मी 3 प्रकारचे पीठ घेतलेले आहेत। ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन। तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ असेल तर तेही बाजरीचं किंवा नाचणीचं पीठ असेल तर तेही तुम्ही वापरू शकता। ह्या मिक्स पिठाच्या पुऱ्या खूप खुसखुशीत आणि खूप टेस्टी लागतात। मुलांना टिफिनसाठी पण तुम्ही देऊ शकता। तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया। आता मी यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ असं मिक्स पीठ घ्यायचं आहे। तुम्हाला याच्यामध्ये नाचणीचं किंवा बाजरीचं पीठ असेल तेही अर्धी वाटी वापरू शकता। हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं। आता आपल्याला याच्यामध्ये तिखट पुऱ्या बनवायच्या आहेत। तर त्यासाठी मी ह्याच्यामध्ये 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या मिरच्या तिखट नाही आहेत, मीडियम तिखट आहेत। तर तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही मिरच्या वापरा। 7-8 पाकळ्या लसणाच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं जिरं आणि थोडासा ओवा। कारण की आपण याच्यामध्ये बेसन पीठ घालतो आहे तर पोटाला बाधू नये यासाठी थोडासा ओवा घालायचा। आवडत असेल तर बडीशोप घाला। आणि आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। विदाऊट पाणी म्हणजे पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पिठामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट जर अजून लाल तिखट कलर येण्यासाठी वापरायचं असेल तर वापरू शकता। तीळ वापरायचे आहेत। तिळाने एक छान टेस्ट येते आपल्या पुरीला। आणि याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे आणि आवडीनुसार आपल्या टेस्टनुसार मीठ घालायचं आहे। आणि जे आपण मिक्स करून जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे, हिरवा मसाला, तो या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि हे पीठ एकदम घट्टसर मळून घ्यायचं आहे। म्हणजे पातळ पण नाही करायचं, घट्ट पण नाही करायचं, मीडियम साईज जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे बघा मी सर्व मिक्स करते आणि पीठ मळून घेते। ह्या पुरी इतक्या टेस्टी लागतात ना, आपण अशाही सुक्या खाऊ शकतो किंवा मुलांना टिफिनला श्रीखंडसोबत किंवा जामसोबत, सॉससोबत किंवा आपण चहासोबतही सकाळ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकतो। आता अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेले आहे। आता आपल्याला एका साईडला कढई तापत ठेवायची आहे। त्याच्यामध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पुरीसाठी। आता आपल्याला छोटं आपण पुऱ्या कशा बनवतो त्याप्रमाणे बनवायचे आहेत। आता मी तुम्हाला ह्या प्रकारची पुरी दाखवते। म्हणजे मोठा गोळा घ्यायचा लाटून, त्याच्यामध्ये आपल्याला झाकणाने ते पुऱ्या लाटून म्हणजे पुऱ्याचं हे करून घ्यायचं आहे। पुऱ्या गोल लाटून घ्यायचे। आता तुम्हाला पुरी मी तळून दाखवते की ती एकदम मस्त टेस्टी लागते, खुसखुशीत पुरी होते। तेल आपलं तापलेलं, एक पुरी आपण तळून बघूया। तुम्हीसुद्धा करून बघा अशी पुरी, खूप टेस्टी लागते। हे बघा मीडियम गॅसवर लाल होईपर्यंत म्हणजे तांबूसर होईपर्यंत ही पुरी आपल्याला तळून घ्यायची। ही बघा पुरी तळून झालेली आहे। आता आपण मोठी पुरी लाटून पण करू शकतो किंवा छोटे छोटे गोळे करून पण आपण त्याच्या पुऱ्या लाटू शकतो। छोटे छोटे गोळे केल्यानंतर थोडंसं ते मीडियम साईज म्हणजे थोडंसं पातळ पण नाही आणि जाड पण नाही, मीडियम साईज पुरी ठेवायची आणि ती तळून घ्यायची। हे बघा मी पुऱ्या अशा प्रकारे तळून घेते। खूप टेस्टी लागतात। हे बघा मी अशा प्रकारे सर्व पुऱ्या करून घेते आणि तुम्हाला परत भेटते। आता माझ्या सर्व पुऱ्या करून झालेल्या आहेत। आता शेवटची पुरी राहिलेली आहे तीसुद्धा तळून घेते।
खायला एकदम भन्नाट लागते. गोड पुरीपेक्षा तिखट पुरी कधीही टेस्टी लागते. तुम्हीसुद्धा करून बघा. तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चला माझ्या चॅनलला लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या.